नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपला आहे शिवण क्लासचा चौथा दिवस आणि आज आपण बघणार आहे 30 साइजची पेपर कटिंग जी आहे फोरटक्स ब्लाउजची. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पेपर कटिंग कशी करायची. ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक सुद्धा करा, म्हणजे रोज रोज तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करू. मैत्रिणींनो, आपला फ्री शिवण क्लासचा दिवस आज चौथा आहे. तर आपल्याला 30 छातीच्या मापाचं पेपर कटिंग करायचंय. तर बघू शकता तुम्ही, आपण फोरटक्स ब्लाउजची पेपर कटिंग करणार आहे. आपला फोरटक्स ब्लाउज पेपर कटिंग आपण आज करणार आहे. तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण फोरटक्स ब्लाउज पेपर कटिंग करणार आहे. त्याच्यासाठी आपण ही मापं घेतलेत बघा. पूर्ण उंची आहे 12.5, छाती आहे 30, कंबर आहे 26, बाही लांबी आहे 4, दंडघेर आहे 5.25, मागचा गळा आहे 9 आणि पुढचा गळा आहे 7. बघू शकता तुम्ही, आपण ज्या पद्धतीने 2 चार्ट बघितले त्या चार्टवर अनुसरून आपण ही मापं काढलेत, खाली घेतले बघा. छाती आपली 30 आहे म्हणून त्याचा चौथा आला 7.5, त्याच्यात अधिक 1.5 मिळवून आपल्याला 9ची घडी घ्यायची. त्याचबरोबर कंबर आहे 26, त्याचा चौथा आला 7.5, त्याच्यामध्ये 2.5 मिळून आपल्याला 9 खाली हे कमरेच्या साईडने घ्यायचे. त्याचबरोबर चार्टनुसार आपण गळा रुंदी घेणार आहे 2.25, शोल्डर घेणार आहे 5 आणि मुंडा सुद्धा आपल्याला 5 घ्यायचा आहे. डॉट पॉइंट घ्यायचा आहे 8.5. 8.25 घेतला तरी चालेल किंवा 8.5 घेतला तरीही चालेल. तर आपल्या उंचीवर अवलंबून घ्यायचंय ते. समजा जर 13च्या पुढे उंची असेल तर 8.5 आपण घ्यायचंय आणि आपली आता उंची आहे 12.5 म्हणून आपण डॉट पॉइंट हा 8.25च घेणार आहे. 8.25 आपण डॉट पॉइंट घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही, याच्यानुसार आपल्याला पेपर कटिंग करायची. त्याच्यासाठी आपण हे 4 पेपरचे तुकडे घेतलेले आहेत बघा. पाठीसाठी मागच्या मागचा भाग, पुढचा भाग, बाही आणि आपली क्रॉस पट्टी. तर बघा, आपण पहिले मागचा भाग काढून घेऊ. पाठीचा हा पेपर घेतला आपण आणि आपल्याला पहिले घ्यायची पूर्ण उंची. तर बघा, आपली पूर्ण उंची आहे 12.5 म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये 1 मिळून आपल्याला पूर्ण उंची घ्यायची 13.5. बघू शकता तुम्ही, पूर्ण उंची आपली 13.5 आहे. त्याच्यानंतर आपल्याला कमरेची साईड घ्यायची 9 इंच म्हणजे 6.5 अधिक 2.5 इंच. त्याच्यानंतर आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे. गळा रुंदी घ्यायची आपल्याला 2.25. बघा, ह्याप्रमाणे आपण गळा रुंदी घेतली. त्याचबरोबर शोल्डर आपल्याला 5 घ्यायचंय आणि आपल्याला मोंढा सुद्धा 5च घ्यायचा आहे. इथे आपण पॉइंट टाकून घ्यायचा आहे. हा पॉइंट टाकल्यानंतर हे आडवं सुद्धा आपल्याला असं मोजून घ्यायचंय 5 आहे की नाही. बघा, हा पॉइंट आपण इथे टाकला की आपल्याला ही रेष मारून घ्यायची. जी आडवी रेष आहे ती आपण मारून घ्यायची आणि हा पण चौकोन आपण तयार करून घ्यायचा आहे मोंढ्याचा. हा चौकोन तयार झाल्यानंतर आपल्याला ह्या आडव्या रेषेवरती माप टाकायचं आहे छातीचं. तर बघू शकता तुम्ही, 7.5 इंच आपलं चौथा भाग आला आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन आली. तर ह्या प्रकाराने आपले माप झाले. त्याच्यानंतर आपल्याला आता मागचा गळा टाकायचा आहे. तर मागचा गळा आपला आहे 9 इंच म्हणून त्याच्यात 0.5 इंच मिळून आपल्याला तो 9.5 घ्यायचा आहे. इथे आपण 2.5 इंच आडवं अंतर मोजायचंय गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हा बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला इथे असा गोल आकार द्यायचा आहे गळ्याचा. बघा, आपण हा गळ्याचा आकार दिला. आता आपल्याला मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी मागच्या मोंढ्याचा आकार ह्या कोपऱ्यामधून असं 1.25 इंच मोजायचं आपल्याला. बरोबर 1.25 इंच मोजून इथे आपण पॉइंट टाकायचा आहे आणि इथे आपल्याला हा मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. तर बघा, आपला हा मागचा भाग तयार झालेला आहे जवळजवळ. आणि इथे आपण आता टक्ससाठी माप घेणार आहे. तर 4 इंच घ्यायचंय आडवं हे अंतर. उभं घ्यायचं आपल्याला 4.5 इंच. इथे आपण हा पॉइंट टाकून घ्यायचा आहे. ह्या पॉइंट पासून इकडे 0.5 इंच, ह्या पॉइंट पासून इकडे 0.5 इंच म्हणजे आपल्याला 1 इंच हा डॉट पॉइंट दाबायचा आहे. बघा, इथे आपण रेष मारून घेऊ म्हणजे काय होईल, तुमच्या पटकन लक्षात येईल आपल्याला डॉट किती दाबायचा आहे तो.
हे बघा ह्याप्रमाणे आपल्याला तो दाबायचा आहे 1 इंचाचा. ते आपला मागचा भाग तयार झालेला आहे. तर आपण काय करू, हा इकडचा भाग आहे ना फक्त हा मोंड्याचा कट करायचा आपल्याला. नंतर आपण गळानंतर कट करणार आहे. बघा हा आपण मोंड्याचा भाग कट केला की त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा दुसरा पेपर घ्यायचा आहे पुढच्या भागासाठी. नंतर आपण हा पुढच्या भागासाठी पेपर घेतला की आपल्याला हा पेपर असा ठेवून घ्यायचा आहे. आणि हा ठेवून घेतल्यानंतर इकडनं गळ्याच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच अंतर सोडायचं आहे. तर बघा आपण अर्धा इंच अंतर इकडनं सोडणार आहे आणि इकडे अर्धा इंच अंतर सोडल्यानंतर आपल्याला इकडनं पूर्ण आहे तसा आकार आखून घ्यायचा आहे. बघा आता आपण आहे ना ती रेषा आखून घेऊ जशी आहे तशी. बघा ही रेषा आपण आखून घेऊया. ही पण रेषा आपण डार्क करून घेऊ. बघा आपण कुठे अंतर सोडलेलं आहे ते पण बघून घेऊया एकदा. आणि इकडनं सुद्धा एक रेषा आपण मारून घेऊया. तर बघा आपण जो पाठीचा भाग होता तो इथे आपण आखून घेतलाय. म्हणजे जास्त माप तुम्हाला टाकावे लागणार नाही त्याच्यासाठी आपण हे केलंय. आता काय करायचं, हा मोंड्याचा चौकोन पुन्हा एकदा रेडी करून घ्यायचा आहे. बघा हा चौकोन आपला रेडी झालेला आहे आणि हा आपण मागच्या मोंड्याचा आकार जो दिलेला आहे तो 1.25 इंचावर. त्याच्यानंतर ही रेषा आपण काय केलं, पुढे वाढवली. तर पुढे वाढवली ती किती वाढवायची आहे बघा, ह्या उभ्या रेषेपासून आपल्याला अर्धा इंच अंतर हे मध्ये घ्यायचंय. असं मध्ये घ्यायचंय अर्धा इंच अंतर. अर्धा इंच अंतर मध्ये घेतल्यानंतर आपल्याला ही तिरपी रेष मारून घ्यायची. मैत्रिणींनो जर ह्या प्रकाराने आकार दिला ना पुढे ना आपल्या ब्लाऊजला पुढे जो घोळ पडतो ना तो पडत नाही. इतका कपडा आपला निघून जातो त्याच्यामुळे घोळ चुन्या काहीच पडत नाही आणि परफेक्ट असं ब्लाऊज आपलं बसतं. तर बघू शकता तुम्ही इथे आपण अर्धा इंच मध्ये घेतला आणि तिरपी रेष मारली आणि जो आपला हा दुसरा कोना आहे तिथून आपल्याला 1 इंच अंतर मोजून घ्यायचंय कोपऱ्यातून. बघा हे 1 इंच अंतर आपण मोजलं की आपल्याला हा पुन्हा एक असा आकार द्यायचा आहे जो आहे आतल्या मोंड्याचा. बघा आपण ही रेषा आहे ना ह्या तिरप्या रेषेवरती मिळवली आणि ही जी रेषा ही सरळ रेषेवरती मिळवली. जसं आपण जे मिळवलंय तसंच आपल्याला ते कट करायचंय. तर अगदी सोपं आणि सुटसुटीत असं सांगितलेलं आहे मैत्रिणींना, एकदम पटकन म्हणजे लक्षात राहील तुमच्या. हे बघा आपण हे 2.25 इंच अंतर गळ्याचं मोजलेलं आहे, गळा रुंदी. आता आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे. आपण कसं माप घेताना मी तुम्हाला दाखवले आपण क्रॉस मोजलेले, तर तसंच त्याप्रमाणेच माप मोजायचे ब्लाउजांचे आणि आपण जितकं क्रॉस होतं तितकंच आपण हे 7 इंचावरती घेतलंय. त्याच्यानंतर इथे आपल्याला आडवं 2.5 इंचावर पॉइंट टाकून हा चौकोन आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बघा पुढच्या गळ्याचा चौकोन आहे हा आणि इथे सुद्धा आपण द्यायचा आहे हा गोल आकार. बघा साधारण हा आकार जो आहे तो 1.25 इंचावरती आपण द्यायचा असतो. गोल जो आकार देतो आपण तो 1.25 इंचावरती द्यायचा असतो. आता हे झाल्यानंतर आपल्याला ही जी गळ्याची रेषा आहे ना ही 1/2 इंचाने पुढे घ्यायची. ती पुढे घेतली की आता आपल्याला यायचं खाली. आपला इथला वरचा भाग कंप्लीट झालेला आहे. तर इथे आपल्याला आता बघा 2.25 इंच खालून वरती मोजायचं असं. हे बघा मैत्रिणी 2.25 इंच आपण हे मोजून घेतलं. हे 2.25 मोजल्यानंतर आपल्याला ही रेषा आखून घ्यायची आहे. ही सरळ रेषा आपण आखून घेतली. ही सरळ रेषा आखल्यानंतर आपण इथे हे अंतर घेतलेलं एक्स्ट्राचं अर्धा इंच अंतर आपण घेतलंय. तिथून काय करायचं आपल्याला पुन्हा 1/2 इंच आहे ना वरती घ्यायचंय. बघा इथे 1/2 इंच आपण ह्या रेषेच्या वरती घेतलं. इकडनं आपण 2.25 घेतलं, इथे पण 2.25च घेतलेलं आहे. हे बघा हे अंतर 2.25. इथे पण आपण 2.25च घेतलंय, पण ह्या रेषेपासून वरती आपण 1/2 इंचानी वरती घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या उभ्या रेषेपासून मध्ये
4 इंचावरती हा पॉइंट टाकायचा आहे। जो आपला सेंटरचा जी रेषा असते टक्सची ती आपल्याला 4 इंचावर टाकायची। इथे हा पॉइंट टाकल्यानंतर आपल्याला वरतून खाली टक्स पॉइंट हा मोजायचा आहे। तर टक्स पॉइंट आपण घेणार आहे 8.25 इंच आणि प्लस त्याच्यात मिळवायचा अर्धा इंच, म्हणजे आपलं किती 8.25 इंच। इथे आपण हे 4 घेतलं, मग इथे पण 4 आहे का मोजून बघायचंय। बघा आपलं हे 4 आहे। आता ही रेषा आपल्याला जॉईंट करायची। तर ही रेषा अशी जॉईंट करायची आणि ह्या रेषेच्या खाली घ्यायची। तर ह्या रेषेच्या खाली किती घ्यायची मैत्रिणींनो, आपल्याला फक्त अर्धा इंच खाली घ्यायची आहे। या रेषेपासून ही अर्धा इंच खाली घ्यायची। तर हे बघा आपण अर्धा इंच मोजून घेतलं। त्या अर्धा इंच मोजल्यानंतर इथे पुन्हा आपण एक अशी आडवी रेष मारून घ्यायची। बघा ही आपण आडवी रेष मारली की ह्या रेषेवर आता आपल्याला टक्स किती घ्यायचा आहे ते माप टाकायचंय। तर आपण आता टक्स घ्यायचा आहे 1.25 इंच। हे बघा इथे घेतला आपण 1.25 इंच। ह्या उभ्या रेषेपासून इकडे 1.25 इंच आणि ह्या रेषेपासून इकडे 1.25 इंच असा आपण हा टक्स घेतलाय आणि हे आपल्याला करायचं असं जॉईंट। बघा हा आपला झाला मेन टक्स। हा झाल्यानंतर आपल्याला आता जो आपण ही गळ्याचं इथं 1.5 इंच वाढवलंय ते आणि हे 1.25 इंच हा पण इथे ही रेषा आपण जोडून घेणार आहे। बघा हे पण झालं आपलं। त्याच्यानंतर आपण आता हा टक्स किती आहे पूर्ण आपला 2.5 इंच आहे, 2.5। मग हे 2.5 आपल्याला इकडे वाढवायचंय। बघा इथे आपण हे 2.5 वाढवणार आहे साईडला ह्या रेषेपासून इकडे। त्याच्यानंतर इथे आपल्याला 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे, 1.25 इंच। हे बघा 1.25 इंच आपण इथे वाढवून घेतलाय आणि ही रेषा आपल्याला इथे जॉईंट करायची। बघू शकता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलंय। इथे आपण जो इथे 2.5 इंच आपण कट करणार आहे ते इकडनं आपण वाढवून घेतलेलं आहे आणि इथे 1.25 इंच वाढवून आपण हा म्हणजे हा वाढवलं का बरं तर इथे आपल्याला टक्स मध्ये दाबायचंय। तर म्हणून आपण इथे वाढवून घेतलेलं आहे कमी पडू नये म्हणून। चला मग हे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असणार आहे। आता इथे आपण जसं 1.25 इंच घेतलं तसं इथे आपल्याला हे इथे वरती अर्धा इंच घ्यायचंय। बघा इथे ह्या कोपऱ्यापासून इथे आपण अर्धा इंच घेतला आणि आपल्याला आता हा खालचा आकार जो आहे तो असा मिळवायचा आहे। तर कसा मिळवायचा बघा, हे बघा हे आपण या 1.25 इंचापर्यंत हे मिळवलंय। त्याच्यानंतर हा पॉइंट आपल्याला हे बघा ह्या पॉइंटला मिळवायचा आहे। तर आपला खालचा भाग जो आहे तो पूर्णपणे रेडी झालेला आहे। तर बघा आता काय करायचं आपल्याला बाकीचे टक्स टाकायचे। तर ते अगदी सोप्या पद्धतीने जो हा पॉइंट आहे मेन तिथून पुढे बघा इकडे 1.5 इंच घेतले आपण, इकडे 1.5 इंच, इकडे 1.5 इंच, इथून इकडे आणि 2 इंच वरती। बघा म्हणजे जास्त डोक्याला ताण नाही, अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलंय टक्स कसे घ्यायचे ते। हे बघा हे आपण रेषा आता जोडून घेऊया। बघू शकता तुम्ही अगदी सेंटर हा आपला परफेक्ट असा तयार झालाय। आता याच्यानंतर हा आपला भाग कंप्लीट झालेला आहे। तर तो आपण कट करून घेऊ म्हणजे आपल्याला क्रॉस पट्टीन ते काढायला सोपं जाईल। फक्त काय करायचं मैत्रिणींनो, इथे ना हे माप जे आहे आपलं इथून ह्या रेषेपासून ह्या रेषेपर्यंत आपलं अंतर किती आहे 9 इंच। कारण आपल्याला हे क्रॉस पट्टी काढण्यासाठी हे अंतर लागतं म्हणून इथे लिहून घेतलं। आपण ह्याच क्रॉस पट्टीच्या आधाराने दुसरी क्रॉस पट्टी काढणार आहे। तर त्याचे माप घेऊन आपल्याला ती काढायची आहे कारण तिला वाढवायचं आहे अंतर। तर ते कुठे वाढवायचं ते तुम्हाला मी सांगते। तर बघा आपण जसं हे आखलंय तसंच एक कट करून घेऊया। हे बघा इथे आपल्याला आता आतला आकार जो आहे तो कट करायचा आहे। खूपच सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आणि तुम्हाला काही जर प्रॉब्लेम वाटत असला तर कमेंट मध्ये सांगायचंय मला। हे बघा हा टक्स जो आहे आपण इथे नॉचेस देऊ म्हणजे काय होईल, जेव्हा आपण कपड्यावर ते आखणार तेव्हा ते तुम्हाला सोपं पडेल डॉट टाकायला। म्हणून इथे आपण असे नॉचेस द्यायचे कात्रीने।
बघा आपला पुढचा आकार हा तयार झालेला आहे आणि हा मागचा पण आकार आपला तयार झालेला आहे। त्याचा गळा जो बाकी होता तो आपण कट करून घेऊ। बघा अगदी सुंदर असा आपण हा गळा पण कट केलाय। आता आपल्याला काय करायचंय, बाहीची घडी करायची। तर बाहीची घडी कशी करायची, आपला जो हा मागचा जो मुंडा आहे, जो गोल आपण कट केलाय, तो आकार आपल्याला असा मोजून घ्यायचा आहे। जे आपण कट केलंय ना तेच आपल्याला फक्त असं मोजून घ्यायचंय। तर अगदी व्यवस्थित असं मोजून घ्यायचंय। बघू शकता 8.5 आपलं हे अंतर आलेलं आहे। पूर्ण हा जो गोल आहे तो आपला 8.5 आलाय। जेवढं अंतर येईल त्याच्यातून 1 इंच आपल्याला कमी करून आपल्याला बाहीची घडी घ्यायची। तर आपलं हे 8.5 आलं म्हणून आपण 1 इंच कमी केला म्हणजे आपलं 7.5 इंचाची बाहीची घडी येणार आहे। तर बघा आपण हा डबल फोल्डचा पेपर घेतलाय आणि 7.5 इंचाची आपल्याला बाहीची घडी टाकायची। बघा हे 7.5 इंचावर आपण बाहीची घडी टाकली। बाही लांबी आहे 4 म्हणून अर्धा इंच वाढून आपल्याला घ्यायचं आहे 4.5 इंच। इकडनं पण असं मोजून घ्यायचं आपण 4.5। असं मोजल्यानंतर इथे सुद्धा आपण एकदा मोजून घ्यायचंय 7.5 आहे का, तर हो आहे। त्याच्यानंतर 4ची बाही लांबी आहे म्हणून आपण काय करायचं, कॅप हाईट 2.25 घ्यायची आणि कॅप हाईट पासून मध्ये 1.5 इंचावरती आपल्याला एक रेस्ट मारायची। तर बघा आधी आपण हा चौकोन आखून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आपला हा बाहीचा चौकोन तयार झाला। तिथून ही कॅप हाईट घेतली आपण 2.25 इंच आणि तिथून मध्ये हा 1.5 इंच घेतलाय। त्याच्यानंतर ही तिरपी रेषा आपण मारून घ्यायची। बघा ही आपला बाहीची बॉक्स तयार झालेला आहे। दंडघेर आहे 5.25। बघा हा 5.25चा दंडघेर प्लस त्याच्यात शिलाई मार्जिन 1.5 इंच म्हणजे आपली खालची बाहीची साईड सुद्धा तयार झाली। त्याच्यानंतर आपल्याला बाहीचा सुंदर असा आकार द्यायचा आहे। साधारण इथून 1.5 ते 1.25 इंच अंतर ह्या रेषेवरती आपण मोजायचं आणि तिथून हा आकार आपल्याला द्यायचा आहे। बघा ह्या इथपर्यंतच द्यायचा आहे। जिथपर्यंत आपण ही रेषा पुढे आणली तिथपर्यंत हा आकार आपण दिलाय आणि आपल्याला आता तेवढाच आकार हा कट करून घ्यायचा आहे। तर बघा आपण हे दोघं पदर संगच पकडले आणि हा जो आकार दिलाय ना आपण तोच फक्त आपण हा कट करून घेतला। आता हा आकार कट केल्यानंतर आता काय करायचं, आपण जे 1.5 इंच पॉइंट हा जो मध्ये 1.5 इंच रेष मारली तिथे एक पॉइंट टाकला आणि हा वरचा पदर फक्त त्या पॉइंट जवळ ठेवून आपण हा पेपर असा प्रेस करून घेतला। प्रेस केल्यानंतर बघा ही जी कटिंग केलेली आहे आपण त्याच्या कडेकडेनेच आपण एक रेष मारून घेतली आणि जी रेष मारली पुन्हा आपण त्याच रेषेवरती हा आकार कट करणार आहे। बघू शकता तुम्ही बाहीचा जो पुढचा आकार जो आहे तो हा कट झालाय आणि अगदी सुंदर अशी परफेक्ट आपली बाही तयार झाली। बघू शकता हे बघा अगदी सुंदर असा आकार आपल्या बाहीला आलेला आहे। तर आपली बाही पण तयार झाली मैत्रिणींनो। आता आपली राहिली क्रॉस पट्टी। तर बघा आपलं क्रॉस पट्टीचं जे अंतर आहे खाली घडीचं ते आहे 9 इंच। तर मग आपण काय करायचं, हे 9 इंच मोजून घ्यायचे। हे 9 इंच मोजल्यानंतर खालून वरती आपल्याला 1.25 इंच हे एक्स्ट्रा मोजून घ्यायचंय। हे बघा हे 1.25 इंच आपण मोजून घेतलं आणि तुम्हाला समजण्यासाठी मी पुन्हा एकदा इथे एक रेष मारून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। हे बघा हे 1.25 इंच आपण हे जास्त मोजलेले। त्या रेषेच्या वरती नंतर आपण जे 2.25 इंच कट केलंय ते 2.25 इथे मोजून घ्यायचंय। इकडनं सुद्धा हे 2.25 मोजून घ्यायचंय आणि हे 2.25 मोजल्यानंतर हे बघा पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते मी। आपला जो बॉक्स आपण तयार केला होता 2.25चा तो आपण आखून घेतला आणि ज्या गळ्याच्या बाजूने जे 1.25 इंच वरती घेतलं ते पुन्हा एकदा 1.25 इंच इथे मोजून घ्यायचंय। इथून थोडस मध्ये येऊन 1.25 इंच ही तिरपी रेषा अशी आखून घ्यायची आणि इथे आपल्याला द्यायचा आहे क्रॉस पट्टीचा आकार। फक्त इतकंच करायचंय मैत्रिणींनो आणि आपली परफेक्ट अशी क्रॉस पट्टी तयार होते अगदी सोप्या पद्धतीमध्ये। आणि पूर्ण आपलं 30 साईजचं जे पॅटर्न आहे ते कट करून झालेलं आहे। अगदी छान आणि परफेक्ट असं जर तुम्ही या मापाचं ब्लाऊज शिवून बघितला तर खूपच सुंदर बसेल। तुमचं सुद्धा माप जर 30 असेल तर ह्या पद्धतीने कटिंग करा आणि ब्लाऊज शिवून बघा। तर बघा आपला हा पाठीचा भाग आहे, हा आहे आपला पुढचा भाग, ही आपली सुंदर अशी बाही आणि ही आपली क्रॉस पट्टी। अगदी
छान आणि सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलंय, तर तुम्ही नक्कीच ट्राय करायचंय। बघा आपण आता हा टक्स मी तुम्हाला पकडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। बघू शकता तुम्ही अगदी सुंदर असं आपले ब्लाउज तयार होणार आहे। आणि हे आपल्या एक क्रॉस पट्टी, हे बघा शिवल्यानंतर ते इतकं सुंदर बसेल की कोणालाही आवडेल। आणि हे बघा कस्टमरचं जरी असला तर सुंदरच बसणार आहे। अशी पद्धत आपली एकदम सोपी आणि सुटसुटीत अशी पद्धत आहे मैत्रिणींनो। त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर अजूनही तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला नोटिफिकेशन। असं वाटलं आपला आजचा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले 30 साईजची पेपर कटिंग कशी करायची ते तुम्ही नक्की ट्राय करा। पण त्याच्या आधी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला नोटिफिकेशन येईल। पुन्हा भेटूया आपण एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।